फायनली आता आम्ही पॅराग्लायडिंग करायला चाललोय. सोना आणि मी से सोना आहे. तर पैराग्लाइडिंग। मैडम आप थोड़ा डिटेल बताइए क्या क्या है, मेरे को बताओगे कैमरा में? पैराग्लाइडिंग में आपको एक्रोबाइटिक है, क्रॉस कंट्री है और यूनिसार 360 कैमरा है ना। आपको कैसा कैसा करना, विन ओवर है, इसमें डिफरेंट स्पोर्ट्स होता है क्या, जो भी आपको करना है वही कर सकते हैं। हम लोग के पास स्काई डाइविंग की है, बंजी भी है, आपको क्या करना है वही आप कर सकते हैं। चला त्यांना पण बोलूया. चला लेट्स गो. कसं वाटतंय सोना? छान वाटतंय. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे लाईफचा. माहिती नाही कसं होणार आहे, बट करणार आहोत आम्ही. हिने काहीतरी नवीन अजून एक ट्राय करणार आहे, जे मी नाही करणार आहे. ॲडव्हान्स मध्ये ॲडव्हान्स अजून एक हे आम्ही नाही करणार, म्हणजे माझ्याने नाही होणार. ही नक्की करू शकते आणि हिच्यामुळे मी करते ॲक्च्युली. लेट्स सी येस, कसं होणार आहे ते. नक्कीच चांगलं होईल आपलं. होप सो. खाल्लं वरती नको यायला फक्त. आणि माझं पण फर्स्ट टाइम आहे पॅराग्लायडिंग. तर आणि ते पण मी इंटरनॅशनलला करते आहे, नेपाळमध्ये करते आहे. सो इट्स अ व्हेरी गुड थिंग फॉर मी. सो लेट्स सी गाईज, देखते कसं होणार आहे ते. पोटामध्ये गुदगुदं होत आहेत. हो करू पण आम्ही, माहिती नाही. चला आता आम्ही पोचले. चला बघूया आपण काय काय प्रोसिजर आहे. येस, फायनली रेडी झालो आम्ही राईडसाठी. थोडंसं भीती वाटते आहे, बघूया. कितने हाइट पे हम? हाँ
सॉरी. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. तर आता आमचं झालंय आणि खूप मस्त असा एक्सपिरियन्स होता. खूप डेंजर होता. तर चला मग बघा तुम्ही माझा व्हिडिओ कसा आहे. आणि जर तुम्ही येत असाल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप मस्त तिकडे असं वरती घेऊन जातात आणि वरती मस्त अन्नपूर्णाची असं रेंज दिसते स्नो कवर्ड. आणि इकडे मस्त पोखराचा पूर्ण व्ह्यू दिसतो. खूप मस्त होता. हे बघा हे अन्नपूर्णा केबल कार आहे जो सारनकोटला जातो. आता मी नाही जाते, बाकी हे सगळे आता जाऊन आलेत सारनकोटला, कारण की आम्ही आता वरतून मस्त पॅराग्लायडिंगनी बघितलं आहे. तर तिथे वरती पंचमुखी हे आहे गणपती बाप्पा आहे. त्याच्यानंतर जो मुक्तीनाथचा टेम्पल आहे त्याचं सेम डुप्लिका आहे. तर ते सगळं तुम्ही हे करू शकता आणि मस्त सनसेटचा तुम्हाला व्ह्यू भेटतो. छान आहे. तर चला आज आम्ही फायनली नेपाळवर आमचं बॅकवाली जर्नी चालू झाली आहे. तर आता आम्ही चितवनला चाललो आहे. उद्या मस्त असं हे आमचं सफारी वगैरे आहे. तर चला मग आता करूया एक्सप्लोर चितवन. तर आता मी चितवनला निघालो आहे पोखरावरून. बघा त्यांचा हायवे किती सुंदर आहे. पण प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला? आमचा गाडीचा टायर पंक्चर झाला. काहीतरी टोचतो त्याच्यामध्ये एक शिला. आता पंक्चर झालं आहे. आता इथे वेट करावं लागेल. बघूया आता आपण काय करतो. तिथे मागे मस्त असं बघा पुराणा घर आहे. इकडे असा ट्री हाऊस आहे. ते बघा मागे हा इथे ट्री हाऊस आहे. सेमच आहेत. हे बघा आम्ही चितवनलाच्या रिसॉर्टमध्ये राहिलो आहे. त्याचं नाव आहे वाईल्ड ॲडव्हेंचर रिसॉर्ट आणि खूप सुंदर आहे. मस्त असं बघा पोरं पण एन्जॉय करतात. आणि आता इथे असं मस्त इथे कल्चरल डान्स होणार आहे. आमचा कल्चरल डान्स चालू झाला आहे नेपाळचा. बघू शकता तुम्ही.
गुड मॉर्निंग. तर आम्ही चितवणला आहोत. आम्ही रात्रीच आलो आहे. मस्त कल्चरल डान्स वगैरे बघितला आम्ही इकडे. आणि खूप मोठा असा हा रिसॉर्ट आहे आणि त्या नदीच्या काठावरती आहे. आणि आता आम्ही सकाळी वाजले आता 8, आता आमची सफारी चालू होणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे सफारीला. तर बघूया आपल्याला आज काय काय आपल्याला साईट सीइंग होते ते. हे बघा इकडे नदी आहे असं सुंदर. आणि इकडे आमचं किचन आहे हा. आणि तिकडे पुढे पूर्ण खूप मोठा रिसॉर्ट आहे. रो हाऊसमध्ये आम्हाला स्टे दिला होता. आणि ते क्रोकोडाईलची साईट सीइंग पण चालू आहे. आणि या रिसॉर्टमध्ये सगळे फॉरेनर आहेत, फक्त आम्ही इंडियन आहोत. छान आहे, मस्त आहेत. खूप सुंदर असं मेंटेन केलं आहे ह्यांनी. मस्त ग्रीनरी आहे आणि सगळं असं बनवलेत. हा बघा, हा ह्यांचं असं फर्स्ट वाला आहे जिथे रिसेप्शन आहे. आणि इकडे मस्त असं गेट आहे. तर सुंदर आहे, मस्त. सगळे चायनीज लोक आलेत आणि ते लोक बोटिंग करतायत. क्रोकोडाईल, पिकॉक. चला, रेडी फॉर सफारीज. Yes. येस, We are ready. रेडी. अरे खाली ठेवा. आता आम्ही सगळं इथे थांबलोय मीडिया पॉईंटला. स्वतः करणार आहे. तर आम्ही सकाळी गेलो होतो सफारीला आणि चितवन नॅशनल पार्कमध्ये. तर चांगलं होतं, मस्त एक्सपिरियन्स होता. सुंदर आहे, खूप घनदाट जंगल आहे. आणि आम्ही सकाळी गेल्यामुळे थोडं एवढं काही चांगलं स्पॉटिंग नाही झालं. पण एक रायनॉस मिळाला, ॲनिमल्स, डिअर्स, क्रोकोडाईल्स, असे छोटे मोठे सगळे ॲनिमल्स बघितले टायगर सोडून. आणि रायनॉस जो होता तो थोडा लांबून बघायला मिळाला, म्हणजे थोडं झूम करून मिळालं. पण छान आहे. जर तुम्ही पण येत आहे नेपाळला आणि तुम्ही पण फॅमिलीबरोबर, मुलांबरोबर येत आहे, तर चितवन नॅशनल पार्क हा नक्की ठेवा. आणि इथे असं स्टे वगैरे पण मस्त पीसफुल स्टे आहे. तर मी सजेस्ट करेन की तुम्ही 2 नाईट्स आहे ॲटलिस्ट. 2 नाईट्समध्ये तुम्हाला 1 दिवस नाही झाला स्पॉट, तर नेक्स्ट डेला ॲटलिस्ट तुम्हाला ऑलमोस्ट सगळे ॲनिमल्स दिसतात. तर इथे जे ह्या ज्या नॅशनल पार्कमध्ये जे ॲनिमल्स आहेत ते रायनॉज आहे, टायगर्स स्पॉटिंग होतं, ब्लॅक बिअर आहे. आणि नंतर एलिफंट वगैरे तर भरपूर आहेत. इवन एलिफंट सफारीज वगैरे पण होतात. एलिफंट सफारीजचे वेगवेगळे चार्जेस आहेत. तर ओवरऑल असा खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता. आणि मस्त आम्ही जिथे राहिलो आहे त्या रिसॉर्टचं नाव आहे वाईल्ड ॲडव्हेंचर रिसॉर्ट. थोडासा प्रीमियम रिसॉर्ट आहे आणि एकदम नदीच्या बाजूला आहे. आणि सकाळी मस्त इथून तुम्हाला लांडोर वगैरे बघायला मिळतात, जे आम्ही सकाळी बघितलेत. थोडं त्या साईडला क्रोकोडाईल, इवन क्रोकोडाईल पण मिळतात इथे बघायला. फक्त थोडं टाईम असला पाहिजे. बाकी बर्ड्स वगैरे तर खूप भरपूर आहेत. मस्त आहे.
तर अशा प्रकारे आज आपला नेपाळचा फायनल डे. आज आपण नेपाळ टू परत इंडियामध्ये जाणार आहोत. सोनाली बॉर्डरवरून गोरखपूर. देन आपण आपली फ्लाईट जी आहे ती उद्याची आहे. ती लखनौवरून आहे. तर आपण आता जाऊन लखनौसाठी बघूया कसं आपण लखनौला जाणार आहोत ते. आणि तर चला मग आता आपण आपल्या रिटर्न जर्नीला स्टार्ट करूया आणि गुड बाय टू नेपाळ. आणि परत एकदा येऊया अजून नवीन काहीतरी एक्सप्लोर करायला. सो लेट्स सी. तर आत्ता आमची इथून चितवणवरून ऑलमोस्ट 5 तासाची जर्नी सोनाली बॉर्डरपर्यंत आहे. आणि नंतर तिथून अजून 3 तास गोरखपूर पोचायला लागतात. आणि देन अजून तिथून लखनौला 3-4 तास लागणार आहेत. तर असा आज आपला जो दिवस आहे हा ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. आणि बघूया आता पण कसं आपलं ट्रॅव्हलिंग होतो. आणि फायनल गुड बाय टू नेपाळ. 10 दिवस आम्ही मस्त नेपाळमध्ये एन्जॉय केले. आणि आता घराची आठवण यायला लागली आहे ॲक्च्युली. आता घरी जायचं आहे. सो घरी जायला पण आय एम व्हेरी एक्सायटेड. येस, तर फायनली आता आम्ही पोहोचलोय इंडिया बॉर्डरला. परत रिटर्न बॅक टू इंडिया नेपाळ. थँक्यू नेपाळ फॉर सच अ गुड मेमरीज. फोटो मध्ये चांगली दिसतोय. पीपल आर व्हेरी एक्सायटेड. फोटो चांगला दिसतोय. चला आपण कुठे आलो? इंडिया. तर आता आम्ही फायनली गोरखपूरला पोहोचलो आणि इथून आता आम्ही लखनौला जाणार आहोत. तर अशा प्रकारे आता आपली जी ट्रिप आहे ही फायनली संपली आहे. सो आता फायनली बॅक टू मुंबई. पोरं पण घरी जायला खूप एक्सायटेड आहेत. आणि आता चला आपण आपला ड्रायव्हर भैयाला बाय बोलूया आणि त्यांना विचारूया आपल्यावर त्यांचा एक्सपिरियंस कसा होता. हमें तो बहुत अच्छा लगा. बाकी आप बताइए हमारी सेवा में हमारे घुमाने में कोई किसी तरह का कोई नहीं बिल्कुल भी नहीं. बहुत अच्छा था हमारा, मतलब वेरी सेफ. बहुत ही अच्छा था. हाँ, बहुत सेफ ट्रैवल था. सब कुछ अच्छा था. सो बाय. चला मग असेच माझे सगळे व्हिडिओ बघत राहा आणि आपण भेटूया लवकरच एका नवीन ट्रिपवरती. तोपर्यंत स्टे ट्यून. जय महाराष्ट्र, जय हिंद. बाय करा. बाय बाय. चलो बाय. आपले व्हिडिओ आता इथे संपलेली आहे. आपले नेपाळ ते संपली. चलो.